या व्हिडिओमध्ये आपण प्रथिनांची किंवा प्रोटीन्स याची चाचणी करणार आहोत. यासाठी आपण 2 रसायनांचा वापर करू, सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण आणि कॉपर सल्फेटचे द्रावण. ही दोन्ही द्रावणे विरल किंवा डायल्यूट असतील. आपला पहिला चाचणीचा नमुना साखरेचे द्रावण आहे आणि दुसरा नमुना अंड्याचा पांढरा बल्क म्हणजेच पिवळ्या बल्काशिवाय असलेला भाग आहे. सुरुवातीला आपण विरल सोडियम हायड्रॉक्साईडचे द्रावण घेऊ आणि ड्रॉपरच्या साहाय्याने दोन्ही परीक्षा नळ्यांमध्ये काही मिलीलिटर सोडियम हायड्रॉक्साईड टाकू. बघा, छान. आता आपण अंड्याचा पांढरा बल्क असलेली परीक्षा नळी हातात घेऊ आणि ती थोडीशी हलवू, जेणेकरून सोडियम हायड्रॉक्साईड त्या बल्कामध्ये व्यवस्थित मिसळेल. मी असं करतोय कारण अंड्याचा पांढरा बल्क थोडा घट्ट असतो आणि परीक्षा नळी हलवल्याशिवाय तो सोडियम हायड्रॉक्साईडमध्ये सहज मिसळत नाही. म्हणून मी ह्या नळ्या अशा प्रकारे हलवतोय आणि मग परत ठेवतोय. नीट बघा. आता आपण ड्रॉपरच्या मदतीने कॉपर सल्फेटचे द्रावण घेऊ आणि अंड्याचा पांढरा बलक असलेल्या परीक्षा नळीत मी काळजीपूर्वक 2 किंवा 3 थेंब टाकेल. हे बघा, 1, 2 आणि हा एक तिसरा तिसरा थेंब. लक्षात ठेवा, कॉपर सल्फेटचे द्रावण खूप जास्त टाकायचं नाही आहे. कॉपर सल्फेट टाकल्याबरोबर मी ही परीक्षा नळी लगेच जोराने हलवेन. बघा, आणि आता पहा काय होतंय. परीक्षा नळीतील द्रवाचा रंग बदललेला आहे, असं तुम्हाला वाटत नाही का? किती रंजक आहे ना. कॉपर सल्फेट निळ्या रंगाचं होतं, पण या परीक्षा नळीतील द्रावण आता जांभळ्या रंगाचं दिसतंय. बरोबर. द्रावणाचा रंग जांभळा होणे ही केवळ प्रथिनांच्या उपस्थितीतच घडणारी गोष्ट आहे. आता आपण साखरेच्या द्रावणातही हीच कृती करून पाहू. आपण त्यात कॉपर सल्फेटचे 2-3 थेंब टाकू आणि मग ही परीक्षा नळी हलवून पाहू. तुमच्या लक्षात येईल, इथे द्रावणाच्या रंगामध्ये कोणताही बदल झालेला नाही. बघा, आता तुम्ही सर्व द्रावणांची तुलना करू शकता. तुम्ही पाहू शकता की साखरेच्या द्रावणाच्या रंगात कोणताही बदल झालेला नाही. चला तर मग क्षणभर थांबूया आणि याकडे पाहूया. आपण पाहू शकतो की अंड्याच्या पांढऱ्या बल्काचा रंग जांभळा झालेला आहे. बघा, आणि साखरेच्या द्रावणाचा रंग जो आहे तो निळाच राहिलेला आहे. कारण कॉपर सल्फेटचे द्रावण मुळात निळ्या रंगाचेच असते. तुमच्या लक्षात येईल की साखरेचे द्रावण हे फक्त कॉपर सल्फेटच्या विरल द्रावणासारखे दिसतंय. तर अंड्याच्या पांढऱ्या बल्काचा रंग मात्र पूर्णपणे नवीन म्हणजे जांभळा झालेला आहे. यावरून हे सिद्ध होतं की अंड्याच्या पांढऱ्या बल्कात प्रथिने आहेत, तर साखरेच्या द्रावणात प्रथिने नाहीत. तर हे असे आहे. मी तुम्हाला सांगेन की तुमच्या शाळेच्या प्रयोगशाळेत जाऊन तुम्ही ही चाचणी नक्की करून पहा. तुम्हाला खूप मजा येईल. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.